संपूर्ण जगभरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचा जल्लोष सुरू झाला आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व दलित उद्धारक अशी प्रतिमा सामान्यपणे भारतीय समाजमनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे। 1942 ते 1946 या काळात बाबासाहेब व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते। आजच्या भाषेत सांगायचे तर ते कामगार, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते। या सर्व खात्यांवर त्यांनी आपली कलदार मुद्रा उमटवलेली होती। या आपल्या कारकिर्दीत देशातील जनतेच्या, विशेषतः दलित, स्त्रिया, मजूर, खाण कामगार यांच्या हिताचे त्यांनी कायदे केले व निर्णयही घेतले। 2000 सालापर्यंत देशाला किती वीज आणि पाणी लागेल याचा अभ्यास करून त्या काळी दूरदृष्टीने त्यासाठी त्यांनी पावले उचलली होती। पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, जलवाहतुकीसाठी आणि पर्यटनासाठी लागणारे पाणी हे साठवायचे कसे व त्यासोबत ते पुरवायचे कसे याचे शास्त्रशुद्ध नियोजन त्यांनी केले होते। बाबासाहेबांनी सुरू केलेली दामोदर खोरे योजना ही स्वातंत्र्यानंतर काकासाहेब गाडगीळकर यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्यात आली। भारतातील पहिली 15 मोठे धरणे बांधण्याची ब्लूप्रिंट देखील बाबासाहेबांनी तयार केली होती। देशातील जलसंपदेचा विचार करत असतानाच त्यासोबत जलविद्युत निर्मितीवर देखील त्यांचा भर होता। कामगारांसाठी देखील भरीव योगदान बाबासाहेबांनी दिलं आहे। मजूर व स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी अनेक कायदे तयार केले। त्यासाठी त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज स्थापन केले। कामगारांसाठी किमान वेतन कायदा, वैद्यकीय सवलती, कामाचे तास, साप्ताहिक सुट्ट्या, सुरक्षेचे उपाय, स्त्रियांसाठी बाळंतपणाची पगारी रजा, कामगार वसाहती, सक्तीचे शिक्षण, सक्तीचा आयुर्विमा, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी, कामाचे तास 12 वरून 8 तास आणणे ही सगळी बाबासाहेबांची देण आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचा पाया देखील बाबासाहेबांनी रचला होता। तसेच राज्य विभागणी आयोग, अर्थसंकल्पाची तरतूद व भारतीय सांख्यिकी कायदा यासारख्या अनेक अर्थविषयक सुधारणा देखील बाबासाहेबांनी केल्या होत्या। देशात सर्वप्रथम 21 वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी त्यांनी मागणी केली होती। सर्वांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करणारे बाबासाहेब हे फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिले नेते होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्ग या घटकासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकडे देशाचे म्हणावे तेवढे लक्ष गेलेले नाही। भारताचे कायदा मंत्री म्हणून 1947 ते 1951 या काळात त्यांनी प्रामुख्याने राज्यघटना आणि हिंदू कोड बिल म्हणजेच महिला हक्क कायदा तयार करण्यासाठी अपार परिश्रम घेतले। भारतीय संसदेने हिंदू कोड बिल मंजूर न केल्याने दुःखी होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिपद त्यागले। या राजीनाम्यासाठी आणखी 4 कारणे होती। त्यातील दुसरे कारण या देशातील इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींच्या अन्यायाकडे लक्ष वेधणे हे होते। हे फारसे अजूनपर्यंत चर्चेत आले नाही। यासोबतच बाबासाहेबांचं शेतकऱ्यांसाठीचं देखील योगदान हे फार महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। मुंबई विधानसभेत बाबासाहेबांनी खोती सावकारी नष्ट करण्याचे बिल मांडले। खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी हे गांजले होते। कुळांनी जमीन कसायची आणि 75% वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत इथं सुरू होती। ही एक प्रकारची वेठबिगारीच होती। बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी त्याविरुद्ध संप पुकारला। शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुलांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या या लढ्याला बाबासाहेबांची साथ लाभली। बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात उभे राहिले व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। या व अशा असंख्य प्रकारे बाबासाहेबांनी देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे। आपल्याला बाबासाहेब माहीत असतात ते फक्त विशिष्ट मुद्द्यांपुरतेच, पण किती सर्वकष पद्धतीचं काम बाबासाहेबांनी केले हे ह्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं। अशा उत्तुंग क्षमतेचा आणि कर्तृत्वाचा महापुरुष जगाने आजवर पाहिला नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा। धन्यवाद।